तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे येवला, इगतपुरी यासारख्या तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. संपूर्ण जिल्हाभर पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी टँकर संख्या वाढवण्यात आली आहे. येवल्यात टंचाई तशी नवीन नाही, यंदा मात्र या टंचाईची तीव्रता तशी जास्तच असल्याचं दिसून येत आहे. रखरखत्या उन्हात विहिरींनी तळ गाठलाय, तर प्रमुख धरणांमधील साठाही कमी होऊ लागलाय. त्यामुळे येवल्यासारखं चित्र तसं कमी अधिक प्रमाणात संपूर्ण जिल्हाभर दिसून येत आहे. ज्या ठिकाणी सर्वात जास्त धरणं आहेत त्या इगतपुरी तालुक्यातलं तर धरण उशाला आणि कोरड घशाला असंच म्हणावं लागेल. इथल्या 42 गावं आणि वाड्यांची तहान भागविण्यासाठी 13 टँकर धावत आहे. गेल्या वर्षाच्या याच तारखेपर्यंत 9 टँकर होते. सर्वाधिक टँकर येवल्यात सुरू आहेत. 19 टँकर 31 गावं आणि वाड्यांची तहान भागवत आहे. तसंच सिन्नर तालुक्यात 8, पेठ तालुक्यात 4, मालेगाव तालुक्यात 9, चांदवड तालुक्यात 5 टँकर सुरू आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास 61 टँकर पिण्याची पाण्याची तहान भागवत आहे. गेल्या वर्षी हीच संख्या 66 वर होती. येवला तालुक्यात यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रकारची पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु यावर्षी उन्हाची तीव्रता पाहता आणि पाण्याची गरज लक्षात घेता येवला तालुक्यात 13 गावे आणि 8 वाड्यांमध्ये मिळून 13 टँकर सुरू करण्यात आलेले होते. परंतु मागील आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आणखी 6 टँकर नवीन त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत. आता येवला तालुक्यातील 23 गावे आणि 8 वाड्यांमध्ये मिळून 19 टँकर सुरू आहेत आणि टँकरच्या फेऱ्यांची संख्या जी आहे ती 32 आहे. आणि भविष्यामध्ये उन्हाची तीव्रता पाहता आणि पाण्याची निकड लक्षात घेता या टँकरच्या खेपांमध्ये किंवा गावांमध्ये आणखी वाढ होऊ शकते.